आगामी काळामध्ये येणाऱ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनऐवजी पूर्वीप्रमाणे कागदावर मतदान घेण्यात यावे यासाठी ईव्हीएम हटाव कृती समितीच्या वतीने अंबेजोगाईमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू झाले। ईव्हीएम मशीन हटवली नाही तर लोकशाहीच्या मूल्यांचा ऱ्हास होईल अशी प्रतिक्रिया यावेळेला आंदोलनकर्त्यांनी दिली आहे। अंतर्गत अंबाजोगाईमध्ये जे धरणे आंदोलन चालू आहे ते अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात यशस्वी व्हावं ही सदिच्छा। खरं म्हणजे ईव्हीएम याबद्दल सुद्धा अनेक गैरसमज आहेत। काही लोकांना वाटतं की ईव्हीएम आपल्यालाही यशस्वी करतं म्हणजे बरोबर आहे का काय, पण तसं नसून हे सत्ताधारी लोक ठराविक माणसं निवडून आणण्या इतके ईव्हीएम त्यांच्या ताब्यात असतात आणि त्यानुसार ते विजयी झाल्यानंतर बाकी कुणी निवडून येऊ अगर नाही निवडून येऊ असा काही एक खेळ आहे ते। आणि सगळं ईव्हीएम निर्मिती आणि वापर त्यांच्या ताब्यात असल्यामुळं बत्तीगाम्यांच्या ते तुमच्यावर यशस्वी होण्याचा प्रयत्न करतात। मित्रांनो, सर्व आपण वी हॅव नॉट असा क्लास जर एक आलोत त्याच्यासाठी ह्याची गरज आहे। संविधान तर सर्वत्रच नष्ट होत आहे, ईव्हीएम त्यातलाच एक भाग आहे आणि म्हणून ईव्हीएम आपण जर हटवलं आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या आणि हे आंदोलन सातत्याने चालू ठेवलं तर काही ना काही लोकशाही मूल्य आपण जतन करू शकू। एवढं मी या ठिकाणी बोलून थांबतो।